नागरिकांनो, आत्ताच समोर आलेल्या बातमीनुसार सामान्य माणसासाठी सर्वात मोठी धक्कादायक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। युद्धाच्या परिणामामुळे येत्या काही दिवसांमध्ये अशा काही वस्तूंच्या किमती प्रचंड वाढणार आहेत, ज्या वस्तू तुम्ही 2 ते 3 दिवसातून एकदा खरेदी करता। खाद्यतेल, डाळी, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि किराणा सामान या सर्वांच्या किमती एकाच वेळी वाढणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आज हे कळलं नाही तर पुढे खूप मोठं नुकसान होऊ शकतं। जगातील बहुतांश देशांना युद्धाचा फटका बसला आहे। भारत सुद्धा त्याला अपवाद नाही। मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाचे वाढते दर आणि जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावर मोठा भार येणार आहे। अर्थशास्त्राचा नियम सांगतो की जेव्हा टंचाई असते तेव्हा किमती आकाशाला भिरतात आणि सध्या तेच होणार असल्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे सांगणार आहे कोणत्या वस्तू किती महागणार, पेट्रोल डिझेलचे दर काय राहणार, गॅस सिलेंडर महागणार का, डाळी, खाद्यतेल, भाज्यांचे दर कसे राहणार आणि कोणत्या वस्तू आत्ताच खरेदी करणं फायदेशीर आहे। ही सगळी माहिती एक एक करून सांगणार आहे। मंडळी, सर्वात आधी सांगतो महागाई का वाढत आहे याची 4 मोठी कारणे आहेत। पहिलं कारण म्हणजे अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे। दुसरं कारण म्हणजे युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी म्हणजेच सप्लाय चेन पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। गहू, तांदूळ आणि सूर्यफूल तेल यांसारख्या आवश्यक गोष्टींची टंचाई निर्माण होणार आहे। तिसरं कारण म्हणजे वाहतूक खर्च प्रचंड वाढला आहे। कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे ट्रक, रेल्वे आणि जहाजाने माल नेण्याचा खर्च दुप्पट झाला आहे। हा खर्च शेवटी ग्राहकांच्या खिशातून जातो। चौथं कारण म्हणजे सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट्सचा पुरवठा युद्धग्रस्त भागातून बंद झाला आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढणार आहेत। या 4 कारणांमुळे येत्या काही दिवसांमध्ये महागाईचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे। आता सांगतो पेट्रोल आणि डिझेलचे दर काय राहणार। मे महिन्याच्या अखेरीस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास 7.5 रुपयांची वाढ झाली आहे। हे वाढलेले दर जून महिन्यातही कायम राहण्याची शक्यता आहे। त्यात आणखी किरकोळ वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे। पेट्रोल 100 ते 105 रुपये आणि डिझेल 92 ते 95 रुपयांच्या घरात राहण्याचा अंदाज आहे। काही ठिकाणी 1 ते 2 रुपये जास्त वाढ सुद्धा होऊ शकते। पेट्रोल डिझेल महाग झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होतो आणि वाहतूक खर्च वाढला की बाजारातील सर्व वस्तूंच्या किमती आपोआप वाढतात। त्यामुळे पेट्रोलचे दर हे महागाईचं मूळ कारण आहे। आता सांगतो गॅस सिलेंडरचे दर काय राहणार। घरगुती गॅस सिलेंडर म्हणजे 14 2 किलोच्या सिलेंडरच्या दरात सरकारकडून सबसिडी आणि नियंत्रण असल्यामुळे मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे। परंतु व्यावसायिक गॅस सिलेंडर म्हणजे हॉटेल आणि व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरच्या दरात मात्र जागतिक किमतीनुसार वाढ होऊ शकते। जर व्यावसायिक सिलेंडर महाग झाला तर हॉटेलमधील जेवणाचे दर वाढतील आणि हॉटेलचे दर वाढले की सामान्य माणसाचे बजेट बिघडते। त्यामुळे घरगुती गॅस सध्या तरी नियंत्रणात असेल, पण व्यावसायिक गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। आता सांगतो डाळी आणि कडधान्यांचे दर काय राहणार। तूर डाळ सध्या 122 रुपये किलोच्या आसपास आहे। उडीद डाळ 118 रुपये किलोच्या आसपास आहे। मूग डाळ 110 रुपये किलोच्या आसपास आहे। हरभरा डाळ 85 रुपये किलोच्या आसपास आहे। या डाळींचे दर पुढे कसे राहतील हे मुख्यत्वे मान्सूनवर अवलंबून आहे। जर यावेळी वेळेवर आणि चांगला पाऊस झाला तर पेरण्यांना वेग येईल, बाजारातील साठेबाजी कमी होईल, डाळींचे दर नियंत्रणात राहतील। परंतु जर मान्सून कमी पडला किंवा उशीर झाला तर डाळींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील। त्यामुळे डाळींच्या किमती सध्या स्थिर असल्या तरी पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता सांगतो खाद्यतेलाचे दर काय राहणार। शेंगदाणा तेल सध्या 202 रुपये किलोच्या आसपास आहे। मोहरीचे तेल 190 रुपये किलोच्या आसपास आहे। सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल सध्या माफक दरात उपलब्ध आहे।
परंतु युद्धामुळे सूर्यफूल तेलाचा पुरवठा कमी झाला आहे. युक्रेन आणि रशियातून येणारं सूर्यफूल तेल आता मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती उद्या 250 ते 300 रुपयांच्या पार जाण्याची शक्यता आहे. जर तुम्ही खाद्यतेल साठवून ठेवणार असाल तर आत्ता किमती तुलनेने कमी असताना घेणं फायदेशीर ठरू शकतं. आता सांगतो इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर काय राहणार. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल, लॅपटॉप आणि गाड्यांच्या सुट्ट्या भागांच्या किमती प्रचंड वाढण्याचा अंदाज आहे. कारण या वस्तू बनवण्यासाठी लागणारे सेमीकंडक्टर आणि इतर कच्चा माल युद्धग्रस्त भागातून येणं बंद झालं आहे. सेमीकंडक्टरची टंचाई निर्माण झाल्यामुळे या वस्तूंचे उत्पादन कमी झालं आहे आणि उत्पादन कमी झालं की किमती वाढतातच. जर तुम्ही नवीन टीव्ही, फ्रिज किंवा वॉशिंग मशीन घेण्याचा विचार करत असाल तर तो विचार उद्यावर ढकलू नका. आज खरेदी केलेलं फायदेशीर ठरेल, कारण नंतर हजारो रुपये जास्त मोजावे लागतील. आता सांगतो भाज्या, साखर आणि इतर किराणा सामानाचे दर काय राहणार. कांदा आणि बटाट्याच्या किमती सध्या कमी आहेत. शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळत नसल्यामुळे 5 ते 10 रुपये किलोपर्यंत खाली आलेले आहेत. परंतु वाहतूक खर्च वाढल्यामुळे साखर सुद्धा थोडी महाग होऊ शकते. टोमॅटो आणि इतर भाज्यांचे दर मान्सूनवर अवलंबून असतात. मान्सून चांगला आला तर भाज्यांचे दर नियंत्रणात राहतील, नाही आला तर महागाई वाढेल. आता सांगतो कोणत्या वस्तू आत्ताच खरेदी करणं फायदेशीर आहे. पहिलं म्हणजे खाद्यतेल. खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आत्ता जर थोडं जास्त तेल घेऊन ठेवलं तर पुढे महाग होण्यापासून वाचाल. दुसरं म्हणजे डाळी. डाळींचे दर सध्या स्थिर आहेत, परंतु मान्सून कमी पडला तर वाढतील. त्यामुळे घरात थोडा साठा ठेवणं योग्य आहे. तिसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू. जर नवीन टीव्ही, फ्रीज, मोबाईल घ्यायचा असेल तर आत्ताच घ्या, नंतर हजारो रुपये जास्त लागतील. चौथं म्हणजे सोनं. दागिने बनवायचे असतील तर आत्ताचे दर पाहून निर्णय घ्या, परंतु घाई करू नका. पाचवं म्हणजे पेट्रोल. जर गाडी आहे तर फुल टँक ठेवा, कारण दर वाढण्याची शक्यता आहे. आता सांगतो महागाईपासून बचाव कसा करायचा. पहिलं म्हणजे घरात आवश्यक वस्तूंचा थोडा साठा ठेवा, परंतु जास्त साठेबाजी करू नका. दुसरं म्हणजे बाजारात जाण्यापूर्वी यादी बनवा आणि गरजेच्याच वस्तू घ्या. तिसरं म्हणजे सेल आणि ऑफर पाहून खरेदी करा. अनेक दुकानात सेलमध्ये वस्तू स्वस्त मिळतात. चौथं म्हणजे महागड्या ब्रँडऐवजी स्थानिक उत्पादने वापरा. स्थानिक उत्पादने स्वस्त आणि दर्जेदार असतात. पाचवं म्हणजे अनावश्यक खर्च टाळा. महागाईच्या काळात बचत महत्त्वाची आहे. मंडळी, एक महत्त्वाची सूचना सांगतो. कोणी तुम्हाला सांगेल की उद्या पेट्रोल 50 रुपयांनी वाढणार किंवा डाळ दुप्पट होणार, तर अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. घाबरून साठेबाजी करू नका, कारण जेव्हा लोक घाबरून साठेबाजी करतात तेव्हा कृत्रिम टंचाई निर्माण होते आणि किमती आणखी वाढतात. शांतपणे विचार करा, गरजेपुरतच खरेदी करा आणि मोठ्या खर्चाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. थोडक्यात सांगतो, युद्धाच्या परिणामामुळे महागाई वाढणार आहे. खाद्य, तेल, डाळी, पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सध्या नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. कांदा, बटाटा आणि भाज्यांचे दर मान्सूनवर अवलंबून आहेत. मान्सून चांगला आला तर किमती नियंत्रणात राहतील. इलेक्ट्रॉनिक वस्तू आत्ताच खरेदी करणं फायदेशीर आहे, परंतु कोणत्याही मोठ्या खरेदीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. घाबरून साठेबाजी करू नका. शांतपणे विचार करा. ही माहिती तुमच्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रांना पोहोचवा. हा व्हिडिओ आत्ताच व्हॉट्सॲपवर शेअर करा, कारण महागाईबद्दल वेळेवर माहिती मिळाली तर पुष्कळ पैसे वाचवता येतात. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. नोटिफिकेशन ऑल वर टाका,
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.